विधिमंडळात रमी खेळणं कोकाटेंना भोवणार. कोकाटेंचे कृषी मंत्रीपद काढून मंत्रिमंडळातच डिमोशन होणार. अजितदादांनी डिमोशन लेटर तयार केल्याची सूत्रांची माहिती. धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळ पुनरागमनाची चर्चा. कृषी खात्यात पुन्हा वर्णी लागण्याच्या चर्चांना उधाण. धसांनी मुंडेंच्या कमबॅकच्या चर्चा फेटाळल्या. दिल्लीत उपमुख्यमंत्री शिंदेंची गुप्त भेट. कार बदलून कुणाची भेट घेतली याबाबत चर्चा. खासदारांनाही शिंदेंचं मार्गदर्शन तर सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी. राज्यपालांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण. बीडमधील महादेव मुंडे हत्येप्रकरणी एसआयटीची स्थापना. ज्ञानेश्वरी मुंडेंची मागणी मुख्यमंत्री फडणवीसांकडून मान्य. मुंडेंनी घेतली फडणवीसांची भेट. मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता. 17 वर्षांनंतर एनआयए कोर्टाचा मोठा निर्णय. ठोस पुराव्यांअभावी साध्वी प्रज्ञा सिंहसह सर्व आरोपी निर्दोष सुटले. भगव्या दहशतवादाची व्याख्या मांडणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी हिंदूंची माफी मागावी. निर्दोष समीर कुलकर्णींची मागणी. मुख्यमंत्र्यांसह एकनाथ शिंदेंचीही काँग्रेसवर टीका. मालेगाव स्फोटातील पीडित हायकोर्टात जाणार. निकालाला पीडित वरिष्ठ न्यायालयात आव्हान देणार. तपास यंत्रणांच्या तपासावरही प्रश्नचिन्ह. आणि ईव्हीएम सोबत छेडछाड होऊ शकत नाही. केंद्रीय निवडणूक आयोगानं केलं स्पष्ट. बॅलेट त्याचबरोबर व्हीव्हीपॅटच्या स्लिपमधील मतांमध्ये कोणतीही तफावत नसल्याचा दावा.